नमस्कार, मी डॉक्टर कुंदा शहाणे, कन्सल्टंट फिटल मेडिसिन, मेफ्लावर फिटल मेडिसिन सेंटर, धंतोली, नागपूर. आज मी डिस्कस करणार आहे की जे आपण बायोकेमिकल टेस्ट करतो, स्क्रीनिंग टेस्ट करतो. प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये आपण 2 स्क्रीनिंग टेस्ट करतो. एक जी असते ती अर्ली प्रेग्नन्सीमध्ये डबल मार्कर नावाची टेस्ट होते. दुसरी जी आहे ती क्वाड्रपल मार्कर नावाची टेस्ट होते, ती सेकंड ट्रायमेस्टर मध्ये आपण करतो. तर या दोन्ही ज्या टेस्ट आहेत त्या आपण स्क्रीनिंग क्रोमोसोमल एबनॉर्मॅलिटी साठी करतो, पण हे स्क्रीनिंगच असतं. हे आईच्या ब्लड मधनं केलं जातं, पण ह्याचा जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट आपल्याला समजून घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये एक लो रिस्क हे असतो, एक मिडल रिस्क, इंटरमिडिएट आणि एक हाय रिस्क, असे 3 टप्पे असतात. समजा लो रिस्क येत असेल तर ते चांगलंच असतं, पण इंटरमिडिएट आणि हाय रिस्क आलं तर आपल्याला थोडं समजून घ्यावं लागतं. हाय रिस्क आलं तर एकदम पॅनिक होऊन जाण्याची गरज नाहीये. समजा हाय रिस्क आलं तर आपला बेबी एबनॉर्मल आहेच का हे आपल्याला माहिती नाही. हाय रिस्क आहे म्हणजे तो पॉप्युलेशन हाय रिस्क आहे. त्याच्यात मध्ये आपल्याला कन्फर्मेशन, डायग्नोसिस करण्यासाठी पुढच्या जेनेटिक टेस्ट ह्या आवश्यक असतात. तर कधीही मी असा सल्ला देईल की कधीही फक्त त्या रिपोर्टवर, बायोकेमिकल मार्करच्या रिपोर्टवर आपण कुठलंही डिसिजन घेऊ नये. 14 वीक्स असेल तर आपण सीव्हीएस करू शकतो, म्हणजे कोरियोनिक विलस बायोप्सी, ज्याच्यामध्ये आपल्याला 100% कळणार आहे की आपला बेबीचे क्रोमोसोम्स कसे आहेत. आणि तो रिपोर्ट येतपर्यंत आपल्याला वाट पाहणं गरजेचं आहे, कारण ब्लड टेस्ट ही आईच्या फॅक्टर्सनी मॉडिफाय होऊ शकते. तो बेबीचं 100% जेनेटिक्स नाही सांगत. म्हणून फक्त रिपोर्ट्सवर टर्मिनेशन किंवा कुठलाही डिसिजन घेऊ नये. बेबीचं स्वतःचं जेनेटिक टेस्ट करून घ्यावं आणि पुढचं डिसिजन घ्यावं. सगळं काही नॉर्मल असेल तर हे आपल्याला 100% वेनी कळतं की बेबीचे जेनेटिक्स नॉर्मल आहे. मग पुढे जाण्यास काहीच हरकत नाही, तुमचा बेबी नॉर्मलच राहणार आहे. हेच क्वाड्रपल सोबत पण होतं की हाय रिस्क असेल तर टेस्ट करून घेणं, अॅम्निओसेंटेसिस करून घेणं गरजेचं आहे, आणि नॉर्मल असेल तर पुढे जाणं गरजेचं आहे. पण नुसत्याच बायोकेमिस्ट्रीच्या टेस्टवरनं कुठलंही डिसिजन घेऊ नका. आणि अल्ट्रासाऊंड असतात, बायोकेमिकल टेस्ट, बायोकेमिकल स्क्रीनिंग टेस्ट असतात, त्याचं कंबाईंड आपण एक रिस्क काढतो, फायनल असेसमेंट. त्याच्यानुसार आपण ठरवतो की पुढे काय करायचंय किंवा नाही करायचंय. तर नेहमीच आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठलंही समजा हाय रिस्क किंवा प्रॉब्लेमॅटिक येतं आहे तर कुठलंही डिसिजन तडकाफडकी न घेता आपण प्रॉपर फिटल मेडिसिन स्पेशालिस्टकडे गेलं पाहिजे. त्यांच्याकडनं हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि पुढचं डिसिजन इव्हॅल्युएशन करून पुढे प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची आहे की नाही ते ठरवलं पाहिजे. धन्यवाद.